मात्रे यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे। या गुरुदादा भोईर आपण या आमच्या गोरक्षनाथ तिथे उपस्थित आहेत। एक नामांकित क्रिकेटर सर्वांचा सन्मान आता एका कथाना करू आपण या रांगेमध्ये या। बघा सामना सुरू होईल आणि प्राइज जे मागच्या मॅच होते ते बॅलन्स आहेत ते घेण्यासाठी ज्यांनी चौकार मारलेत खरं तर आता त्याची माहिती मी देतोय। ऋतिक पाटील या ऋतिक पाटील आपल्यासाठी प्राइज आहे। ऋतिकने जवळजवळ 2 षटकार 2 चौकार मारले आणि विपुल पाटीलने 2 चौकार मारले। बस 4 चौकार 2 षटकार झालेत ते प्राइज घेण्यासाठी आपण यावं। सन्माननीय वामन शेठ माद्रे साहेब एकटपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे। वामन शेठ पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे। सदाशिव पाटील रोंजण दादा या व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे। लक्ष असू द्या सामना लगेच चालू करा। बघा 5 षटकांचा सामना आयोजकांनी ठेवलं की एक चांगली लढत व्हावी म्हणून त्यामुळे विनंती आपल्याला आणि टीम आता किरवलीच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे। सन्माननीय संतोष दादा मात्रे साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला किरवली संघाच्या खेळाडूला 1000 रुपयाचं प्राइज असेल। सन्माननीय संतोष दादा मात्रे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला किरवली संघाच्या फलंदाजांना 1000 रुपयाचं प्राइज। बघा प्राइस आहेत एकूण 1000 रुपये सौरभकडे जमा झालेत। ऋतिक पाटील तुमचे 1000 रुपये सौरभकडे जमा झालेत। त्यानंतर प्रमोद दादा आणि संदीप दादा यांच्याकडून 3000 रुपये ते 22 दादाकडे आहेत आणि बाकी संतोष दादा मात्रे यांच्याकडून देखील प्राइज आहेत ते घेण्यासाठी सामना संपल्यानंतर आपण यावं। थँक्यू सो मच योगेशजी बडवी सर, थँक्यू सो मच महागुरु। ज्या सामन्याची तुम्ही आम्ही वाट पाहत होतो अंतिम सामना एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया दोन्ही संघांचं। आईगाव देवी क्रिकेट संघ पिसारवे 5 दिवसाची मेहनत पराकष्ट आज शेवटचा क्षण याच्यासाठी केला होता। अठ्याचा शेवटचा शहन गोड जावा आईवा जेलसाठी नवनाथ शेठ बाबूराव मात्रे यांच्याकडनं 3000। बघा प्रेक्षक जे बसले ते आता उभे राहा 3000 रुपये। एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी। पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हलकीशी अपील तुम्ही पाहिली। वाईड बॉलनं सुरुवात केली आहे संकेत पाटीलनं। तेजस पाटील प्रथमेश पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी एकमेकांच्या रणनीती माहिती आहेत। आजूबाजूची गावच मेगा फायनल मध्ये तुम्ही सर्व मायबाप प्रेक्षक टीव्ही वरती स्मार्टफोन वरती पाहतायत त्यांचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत। फटका चांगला उंच गेला लॉंग ऑफ राज पाटील ते बघतच राहतील आणि मेगा फायनलचा पहिला षटकार तेजस पाटीलचा। मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता दीपक शेठ पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही संतोष शेठ पाटील यांना पाहता। पुढचा बॉल हलक्या हाताने सेन्सिबल स्वतः गेलाय गोलंदाज तोपर्यंत या बॉल वरती मिळती धाव 1 एका धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती। प्रमोद शेठ पाटील संदीप शेठ पाटील यांच्याकडनं प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार। या दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत। रुपेश दादा फुलोरे भोकारपाडा साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक
सहर्ष स्वागत आणि चंद्रकांत भुईर तुर्बे साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहुण्यांचं स्वागत केलंय चौकारानं. मात्र सिंगल. चंद्रकांत भोईर साहेबांचं इथे स्वागत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार, 3 बॉल 3 षटकार, 3000 रुपयाचं कॅश प्राइज पीटरबाई आणि दत्तात्रय पाटील यांच्याकडनं. धावा धावपलकावरती 13 पाहता. पुढचा बॉल. हा बॉल बीट करून गेलात. या बॉल बीट केलं तेजसला. धावा धावपलकावरती तुम्ही 13 पाहता. मेगा फायनलची मॅच. तर या ठिकाणी आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झालं ते सन्माननीय चंद्रकांत दादा भोईर तुर्बे यांचे आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि महागुरूंचा इथे सन्मान केला जाईल. कारण आज अजून एका ठिकाणी साखरपुड्यासाठी त्यांना जायचं आणि त्यांचा शुभ सन्मान अतुलदादा म्हात्रे नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि बघा या ठिकाणी आज इथे उपस्थित असलेले आमचे 3 पंच, 3 समालोचक, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट आणि डीजे या सर्वांसाठी प्राइज आले स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांचे लाडके एकच वादा आणि संतोष दादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी सर्व पॅनल साठी आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर बोर्ड वरती. अंतिम क्षण आणि शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे ही 5 दिवसाची त्यांची मेहनत. आज सामना तुम्ही पाहता. किरवली संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी. बघा प्रत्येक षटकाराला संतोष दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आणि जर षटकारांची हॅट्रिक लावली तर सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक हे किरवली संघाच्या खेळाडूला देण्यात येईल. P2चं दुसरं षटक तुम्ही पाहता. पहिलाच बॉल लेट कटचा फटका. गॅप मध्ये चालला बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो ओम पाटील. अडवलाय तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2 मॅच महत्वपूर्ण जतीन. या मॅच मध्ये जो जिंकेल तो या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. चंद्रावरती पहिले कोण गेला याला खूप महत्व आहे. तसंच आई गावदेवी पिसारवेची ही 5 दिवसाची क्रीडा स्पर्धा यामध्ये पहिला क्रमांक कोणाला भेटेल याचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेत होईल. कोण होईल या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन येणारा क्षण तुम्हाला सांगून जाईल या मॅचचा या स्पर्धेचा रिझल्ट. पुढचा बॉल आडवा बॅटनं वॉल शॉट लांबच पल्ल्याचा. लाभ हँडसम तेजस पाटीलचा बेगेट षटकार. छत्रपतींचं हे संगीत तुम्ही पाहता. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता खऱ्या अर्थानं स्वराज्याचं एक तुम्ही पाहता झेंडा फडकवणारा भगवा माझा छत्रपती शिवराय होता. हे गुणगुणारा संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 22 या आकड्यावरती छत्रपतींचं हे संगीत. संध्याकाळच्या सत्रामध्ये मायबाप प्रेक्षक तुमच्यासाठी देखील सुवर्ण संधी. आयवा जेलसाठी नवनाथ शेठ बाबूराव म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपये आणि प्रत्येकी षटकासाठी संतोष शेठ म्हात्रे यांच्याकडनं असणार आहेत ते मात्र 1000 रुपये. पॉइंटचा फिल्डर ओम पाटील पकडलाय जेल. विकेट महत्वाची मिळतीये. फलंदाज बाद
तेजस पाटीलने षटकार मारला, त्याला प्रत्युत्तर लगेच नेक्स्ट बॉल वरती टी फॉर टॅट, जशाच त्याचं प्रत्युत्तर, विकेटचा पतन, फलंदाज बाद. इथे कोकरपाडा क्रिकेट संघातील एक नामवंत क्रिकेटर आणि नेहमी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे व्यक्तिमत्व रुपेशदादा फुलोरे यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांच्या समेत चंद्रकांत शेठ भोईर बैलगाडा क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे. तुर्बे सन्मानित समाजसेवक वामन शेठ म्हात्रे साहेब आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. संतोष शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. प्रत्येक षटकारासाठी इथे वागेश्वर क्रिकेट संघ किरवले फलंदाजांसाठी सन्माननीय स्पर्धेचे आमचे दमदार ज्यांचं योगदान आहे 25,000 रुपयाचं, ते सन्मानित संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. शॉट ऑफला बॉल, फिल्डर तिथे उपस्थित, या बॉल वरती मिळती आहे सिंगल. या स्पर्धेमध्ये 32 संघ तुम्ही पाहिले, 384 खेळाडू. कोणाचं स्वप्न पूर्ण होईल येणाऱ्या काही क्षणातच, ही बाईक वरती कोण बसेल, कोणाचे स्वप्न पूर्ण होतील हे तुम्हाला नक्कीच आता काही क्षणामध्ये पाहायला भेटेल. लक्षात असू द्या, ज्याला कोणाला बाईक भेटेल त्याचे 15,000 रुपये मायनस केले जातील, हे देखील लक्षात असू द्या. सर्वांना सूचना देतोय. फटका फसलाय पण बॉलला स्टॉप केलं शुभम पाटीलनं. या बॉल वरती एक धाव, नो बॉलचा इशारा, नो बॉल, फ्री हिट. उघडा डोळे पहानीत, नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि या स्पर्धेचा सर्व नवनाथ दादा म्हात्रे असतील, त्यांची पूर्ण टीम, सागर पाटील, मंगेश पाटील, साईनाथ पाटील, शशिकांत म्हात्रे असतील, नंदू म्हात्रे असतील, राजकुमार असतील, विजय पवार, राकेश पाटील, तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. उंच गेलाय आणि लांब पल्ल्याचा मंगेश पाटील याच खेळीसाठी ओळखला जातोय. इथे मात्र घडलं काय आणि फलंदाज इथे झाला बाद. हिट विकेट. वागेश्वर बॉल होता, बॉल फ्री हिट होता, बॉल फ्री हिट होता. लक्षात असू द्या, हिट विकेट आहे पण बॉडी लाईनच्या बाहेर बॉल गेलाय जरूर. षटकार. फ्रीड बॉल होता. डॉट बॉल आलाय. षटकार जरूर आला होता पण स्टंपला त्याचा नक्कीच पाय कदाचित लागला, त्याच्यामुळे 6 धावा बाहेर झाल्या. या धावा मागात पडतील. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 या आकड्यावरती. डॉट बॉल. पंचवीस धावा धावपलकावरती. पुढचा बॉल आडवा पाटणं, बॉल चाला मिड विकेटला. आणखीन एक तुम्ही पाहता याच्या अगोदरच्या बॉल वरती बॉल षटकार गेला होता, पाय जणू काय स्टंपला लागला पण या बॉलला पाठवला मिड विकेट पार. बघा, प्रत्येकी लागोपाठ 3 षटकारांसाठी स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा नाईट स्पर्धेचे आयोजक रमेश शेठ म्हात्रे साहेब पिसारवे उद्योजक यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 3,000 रुपये 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि प्रत्येक षटकारासाठी संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. कैलासदादा दवणे यांचं आगमन झाल्यानंतर मात्र षटकाराने स्वागत केलेलं आहे. आज संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर पाहतो, त्यांच्या सौभाग्यवती
विजयश्रीताई संतोष पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर यांच्या वतीने सर्वच्या सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. विजयश्रीताईंचा आम्ही पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आभारी ते व्यक्त करतो. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता षटकाराच्या बरोबरीनं मान्यवरांची गर्दी तुम्ही मुख्य व्यासपीठावरती पाहता. कॅश प्राईज खऱ्या अर्थाने ATM खुला. आज संतोष शेटबात्रेचे बाजी सरपंच याच गावचे राहिल्यात. रमेश शेटबात्रे असतील, नवनाथदादा बात्रे, तुमचं सर्वांचं आमदार चषकाचे लाडके आयोजक तुम्ही पाहता माजी सरपंच तलोजे मजकूरचे संतोषदादा पाटील, तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. आडवा बॅटनं खेचला, बॉल चाला डीप मध्ये, फिल्डर वेगानं आला, थोडी मिसफील्ड झाली, दुसऱ्या 10 ला नाकारलाय आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती मिळतीये सिंगल. प्रथमेश पाटील धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, त्याला मंगेशने थांबवला. संकेत पाटील आणि मंगेश पाटील हे बॅटल रंगतदार पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये मंगेश पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली, पण या मॅच मध्ये मंगेशच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आला. पण आजच्या दिवसाचा विचार केला आरू क्रिकेट संघ रोहिंजनचा हा हुकमी गोलंदाज संकेत, हे बॅटल रंगतदार आहे. हे युद्ध बॉल आणि बॅटचं पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये एन्जॉय करता. हा बॉल खूप चांगला समोर पुढ्यात ठेवण्यात आला, पडल्यानंतर बॉल उठला. विकेट कीपर सुजित पाटीलच्या हातामध्ये. ही तर खरी खासियत आहे. तुम्ही पाहता संकेत पाटीलची. 2 नामांकित पंच आमचे स्क्वेअर लेगचे सचिन पाटील सर असतील, अरविंद्र म्हात्रे सर असतील. बत्तीस धावा धावपलकावरती. आडव्या बॅटनं तुम्ही पाहता एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 33 या आकड्यावरती. मेगा फायनलची मॅच या दोन टीम मध्ये एकमेकां आजूबाजूला ही गाव आहेत. खऱ्या अर्थ रोहिंजर किरवली एकमेकांची रणनीती माहिती आहे. हे बॅटल रंगतदार प्रेक्षकांना मायबाप भेटायला भेटेल. हे बॅटल खूप रंगतदार तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. या मॅच मध्ये जिंकणार कोण याच्याकडे लक्ष लागलंय. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर प्रथमेश पाटीलला बीट करून गेला संकेत पाटीलचा बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या क्रमांकाचा मानकरी व्हायचं रोहिंजनला, पहिल्या क्रमांकाचा मानकरी व्हायचं किरवलीला. पण या मॅच मध्ये जिंकणार कोण? मॅच तुम्हाला काटेकी टक्कर नक्कीच पाहायला भेटेल. संकेत पाटील त्याच्या समोर तुम्ही पाहता प्रथमेश पाटील सज्ज झाला. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला, ओलांदी कार्पेट, बॉल चाला मिड विकेटला, फिल्डर वेगानं आल्यात आणि तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रन संख्या शेवटचा बॉल 5 मध्ये 3 धावा खर्च, त्यामध्ये 3 सिंगल 2 डॉट. लास्ट बॉल फटका चांगला, बॉल चाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एकच धाव हवी कारण की स्ट्राईक हवी मंगेश पाटीलला. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला, 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35 धावा. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. रुपेश दादा पुलोरे एक माजी क्रिकेटर आणि समाजसेवक भोकरपाडा यांचा नवनाथदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे. नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक इथं पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शुभास्ते रुपेश जिथे खऱ्या अर्थाने बघा काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी, एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यानंतर वामन शेठ म्हात्रे या समाजामध्ये मग एकटपाडा असो, कुटुंब बांधण असो, तलोजा विभाग या विभागामध्ये या व्यक्तीचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो. चला आणि त्यांचा सन्मान केला जाईल. चंद्रकांत शेठ भुईर तुर्बे या एकाएकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाही कारण लढत सुरू आहे. अंतिम प्रेक्षक तिथे जोडले गेलेले आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चला सदाशिव शेठ पाटील या आपला सन्मानित केलं जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स सौरव पाटील. थँक्यू महागुरु. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओम पाटील लावमत्रित केलाय. स्विचिचा प्रयत्न, डॉट बॉल. किती धावेचं टार्गेट लागेल
जय वागेश्वर किरौलीच्या बाजूनं लक्ष्य वही से है जो आपके सोने न दे, बड़ा लक्ष्य तय करो, मेहनत खुद ब खुद दिखेगी आणि यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागेल. या मॅच मध्ये कितीची टोटल लागेल, किती धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागतील. पहिला बॉल डॉट, ओम पाटीलने डॉटला सुरुवात केली आहे. पुढचा बॉल, फटका चांगला, बॉल चालला, बॉल रिलाईच्या बाहेर. छोट्या मुलांना मात्र खऱ्या अर्थानं झेलचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या प्रयत्नाला टाळ्या जरूर वाजवायला हव्यात, कारण की ऐवा झेलसाठी 3000 रुपये आहेत. आणि तुम्ही पाहताय पार्थला, तुम्ही पाहताय त्याचा प्रयत्न होता, जर त्यानं झेल पकडला असता 3000 नक्कीच भेटले असते. तुम्ही पाहताय रुपेश कुंडलिक फुलोरे बुखारपाडा यांच्याकडे या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज. पण इथे पहा, पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये गेला आणि पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न झाला. लागोपाठचा दुसरा. मंगेश पाटीलची बॅटिंग आवडली असेल, किरवलीकर टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. काय जबरदस्त मॅच. जो मंगेश पाटील सुपर हिटच्या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला, तो अक्षरशः आता मेगा पायले मध्ये बरसला. हा देखील जबरदस्त बायकर मॅन आहे. तर याच दरम्यान सन्माननीय प्रकाश भाऊ ढसाळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं आणि स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम. चंद्रकांत शेठ भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बायकर मॅन आहे मंगेश पाटील, त्यांचे बंधुराज महेश पाटील आहे, मुंबई पोलीस निरीक्षक आहेत, आमचे बंधुतुल्य मित्र. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पण मंगेश पाटीलची बॅटिंग लॉंग ऑनला, तिथे छोटी मुलं आहेत, त्यांच्याकडे जरी बॉल पाठवतोय, कॅचचा प्रयत्न करतायत. छोटे आहेत, नक्कीच एखादी कॅच त्याला देखील भेटेल. इथे फटका फसला, मोठी विकेट. लेग स्लिपचा फिल्डर सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. चुकीला बाफी नाहीये क्रिकेट मध्ये. तुम्ही पाहताय झेल सोडलाय. इथे तुम्ही पाहतच राहिले शुभम पाटील याच्याकडनं सुटलेला झेल मंगेश पाटीलचा, तो तुम्हाला महागात फलंदाज बाद. नॉट आउट आहे. प्रथमेश धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. मंगेश पाटीलचा सुटलेला झेल महागात पडेल टीम ला. तुम्ही पाहता धाव फलकावरती 49 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. ओम पाटीलच्या समोर मंगेश पाटील, त्याला दिलेलं जीवनदान आता हे महागात पडेल का टीम. अरुण क्रिकेट संघ रोहिंजनला विकेट मिळाली असती, झेल तर नक्कीच उडाला होता, पण वेळ कमी घ्या. लक्षात असू द्या, फिल्डिंग करणार टीम उत्तरार्धामध्ये तुम्हालाच खेळायचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न नाराज आहे, निराश आहे. आणि तुम्ही पाहता डॉट बॉल. 2 षटकार आले, त्याच्यानंतर डॉट बॉल तुम्ही पाहिला. कमबॅक करण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कम्युनिकेशन, आणि या गोष्टी त्याला क्रिकेटमध्ये करायच्या आहेत. मला षटकार जरी मारले असेल तरी मी कमबॅक करण्यासाठी अरुण क्रिकेट संघ रोहिंजनसाठी इथपर्यंत उतरलोय. पण मंगेश पाटील तेच सांगतोय, मी देखील माझ्या गावासाठी आणि गावाचं नाव या रायगड जिल्ह्यामध्ये उंचवण्यासाठी मी देखील किरवलीचा सितारा आहे. आणि त्याच्या बॅटमध्ये वॉड स्ट्रोक नावाप्रमाणे लँड झाला लांबच पल्ल्याचा मंगेश पाटीलचा बिग षटकार.
लाईक सीमारेषेच्या बाहेर षटकार. फ्लिपचा स्ट्रोक काय जागा बनवली. हडबा बॅटनं खेचला फटक्याला. बॉल चाला मिडविकेटला. फिल्डर वेगान आल्यात. तिकडे तुम्ही फिल्डर पाहता विपुल पाटील. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत या बॉलवरती मिळतीय ती सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 62 धावा धावपलकावरती. गती कमी लेन फेकर झाले नाही या मंगेश पाटीलला. डॉट बॉल. धावा धावपलकावरती स्थिर आहेत 62. तुम्ही पाहता 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 70 पर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न असावा जय वागेश्वर किरवलीचा. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जी सुरुवात केली ना मी म्हणेन जय वागेश्वर किरवली सुपरहिट साठी. हा शॉट वड शॉट. व्यासपीठाला मानवदा देत असताना कव्हर बाउंड्री लाईनचा हा कव्हरचा फटका तुम्ही पाहिला मंगेश पाटीलचा. षटकार. कव्हरचा फटका. आठवण वीरेंद्र सेवागची नटराज स्टाईल. वॉट शॉट. गती कमी. पिक करता आला नाहीये. तुम्ही पाहता आता बीट झाला मंगेश पाटील या षटकाराच्या बरोबरीनं. तुम्ही पाहता धावा धावपलकावरती पुढेच गेल्यात 68 धावा. त्यानंतर डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर सिंगल. त्यानंतर डॉट. त्यानंतर षटकार. पुन्हा मात्र डॉट. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल. स्टेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ शॉट. लाईन झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या मधनं शेवट देखील गोड केली आहे. जिथे षटकारनं सुरुवात झाली होती जय वागेश्वर किरवलीची आणि एंड देखील षटकारनं झाला. आणि मेगा फायनल मध्ये जय वागेश्वर किरवलीला जो खऱ्या अर्थानं टार्गेट हवा होता तो तर नक्कीच भेटला. ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये 49 धावा डिफेंड केल्या आणि त्यानं आता मेगा फायनलला 1000 रुपयाचं प्राइज. सुमित दादा चंद्रकांत पाटील रोहिंजन यांच्याकडून रोहिंजन संघाला हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं प्राइज. गेम स्टार्ट. लेट्स प्ले. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. 75 धाब्याचं भलं मोठं आव्हान आता पार करायचंय संध्याकाळच्या सत्रामध्ये एसीसी रोहिंजन संघाला. कारण एका बाजूला समोरचा संघ अर्थात त्यांच्या आसपासचा संघ किरवली संघ आणि त्याला फाईट करतोय रोहिंजन. ही बिग फाईट मॅच. वेगवान बॉल. गुडलेनचा वापर आणि इकडे डॉट बॉलची समाप्ती. 75 धाबेला उत्तर देत असताना आतापर्यंत 2 चेंडू डॉट आलेत. संदीप दादा महापाटील आणि प्रमोद दादा पाटील खरं तर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. सन्मान्य संतोष शेट मात्र यांच्या वतीने 1000 रुपये. नक्कीच या ठिकाणी बघा 75 धाबेचं टार्गेट आहे. या 20चा फटका ऑन साइडला. स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय. एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एक चौकार आलाय. 3 बॉल मध्ये 4 धाबा. पहिला अकाउंट ओपन झालंय. खरं तर चौकारा बरोबर बॅटिंग करताना सुजित पाटीच्या बॅट मधून चौकार आलाय. अनेक बक्षिसांची वर्षाव या खेळाडूंवरती झाली आहे. कारण ही स्पर्धा कुठे तर गावदेवी क्रिकेट संघ पिसारबेच्या मैदानावरती. पुन्हा एकदा बॉल हवेत. बीट झालं. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक. बॉल गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. यस 2 चौकार आले. लक्ष असू द्या. सामना कोणी जिंकू द्या. स्टंप तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीये. जर स्टंप घेतले तर आयोजकांनी सांगितलं की तुमचे 5000 रुपये आयोजकांकडे जमा केले. त्याच्यापेक्षा स्टंप कोणी घेऊच नका. अनेक चांगल्या स्पर्धा आपण पाहिल्यात. त्याच्यातली एक नंबर 1 क्रीडा स्पर्धा सध्या मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित 5 दिवसीय क्रिकेटचा थरार शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये
यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण तुम्ही अनुभवताय मैदानावरती एक बिग फाईट मॅच. याच परिसरातले दोन संघ, कारण 32 संघांचा समावेश स्पर्धेमध्ये होता आणि त्याच्यातनं 28 संघांचा घाशा गुंडाळलाय आणि 4 संघ नशिबवान राहिले. त्याच्यातनं 2 संघ मेगा फायनलमध्ये आले आहेत. एका बाजूला जय बागेश्वर किरवली आणि त्याला फाईट करतोय अरुण क्रिकेट क्लब संघ रोहिंजन. असे 2 संघ मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, ऑन साइडला फेकून दिलाय, मिड विकेट सीमारेषा बाहेर, षटकार. टीम मीटिंग नको, एक टीम मीटिंग नको. किरोली संघ वेळ नाहीये, सूर्याची किरण आपल्यापासून दूर गेली आहे, सूर्य अस्ताला चाललाय. मेगा फायनल यासाठी 5 षटकांचा ठेवला की एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहता यावं, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहता यावी. काही सन्मान आपण पार करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी आमंत्रित करतोय योगेंद्रजी पाटील, प्रभाग क्रमांक 100 ते अध्यक्ष मनसेचे. या तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व, खरं तर सिद्धी करवले नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 1 चे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. गोरक्षनाथ मात्र यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया त्यांना. या दादा तुमच्या शुभ हस्ते आपण एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर, पिसारवेचे खूप वर्ष क्रिकेटला दिली, मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक. दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. ही ट्रॉफी तुम्हाला या स्पर्धेची आठवण देऊन जाईल. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर संदेश दादा पाटील या आपलाही सन्मान केला जाईल. तर आज या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आले, राजकीय क्षेत्रातील मंडळी आली, सर्व मित्र परिवार आले. खरं तर ही स्पर्धा पिसारवेची आहे आणि पिसारवेमध्ये स्पर्धा म्हटली की अनेक जणांना उत्सुकता असते येण्याची. आणि सध्या फायनल मॅच मैदानावरती जिंकण्यासाठी 75 धाबेचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये केल्यात त्या 15 धाबा. आस्किंग रन रेट 15.00 आहे आणि मैदानावरती तेच घडलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या, तोडफोड, जशाच तसं उत्तर दिलं. बॅटिंग करताना देखील अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाच्या ॲज ओपनर सलामीवीर सुजित पाटीलनं 2 चौका टोकले, रोहननं 1 षटका टोकला. परंतु आता तेजस पाटील पुन्हा आलाय. ज्या तेजस पाटीलला मागच्या सेमी फायनलमध्ये 2 षटकं फेकली, 2 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतला, तो तेजस पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू, यावेळेस मात्र शॉर्टलेग रिझन मध्ये खेळाडू तैनात आहे. डायरेक्ट हिट दिलाय, जवळपास खेळाडू नाहीये बॅकअपला, तोपर्यंत 2 धावा आल्या. एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते हे नक्की विचारा त्या संघाला जो एका धावेनं सामना गमावतो आणि त्याच्यापेक्षाही एका धावेची किंमत त्या खेळाडूला विचारा ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक एका धावेने जाते, रात्रभर झोप लागत नाही, त्या खेळाडूंना विचारा. इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा आल्या, 2 धावेने संघ पोहोचलाय. स्कोर सांगतायत 18 धावा, 18 रन विदाउट लॉस. पहिल्या विकेट साठी पार्टनरशिप. संध्याकाळचं सत्र, क्लायमेट बघा किती सुंदर आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न, लेगस्टंपच्या बाहेर गेला, पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धाबा वाढतायत. प्रत्येक षटकामध्ये 15.00 म्हटलं की किमान 2 तरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकलेत, एकही मोठा फटका नाहीये. आणि स्ट्रायकेंडला सध्या तुम्ही खेळाडू रोहनला पाहतायत. सुजित नॉन स्ट्रायकेंडवरती, रोहन स्ट्रायकेंडला आहे. दमदार खेळ करावा लागेल. फुल टॉस चेंडू, हा बॉल मुझे मार आणि सरळ चेंडूला फेकून देतोय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहननं ठोकलाय षटकार. जरी 75 धाबेचं लक्ष असलं तरी आम्ही
मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीये, कारण अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघाने देखील स्वप्न राखलं या स्पर्धेतलं चॅम्पियनशिप पटकावण्याचं। तो रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। और एक शानदार चौका रोहन पाटिल के बल्ले से। क्या बात आहे, जेवढा मोठा सामना, जेवढ्या धावा जास्त तेवढा देखील मॅचला मजा येते। दोन्ही संघ ताकदवर आहेत, सहजासहजी हार मानणार नाहीयेत। आणि आतापर्यंत स्किंग रन रेट जे होतं 15.00, आतापर्यंत धावा झाल्या त्या 29। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 2 षटकामध्ये आल्यात खरं तर 29 धावा आणि अद्याप मैदानावरती 46 धावेची आवश्यकता आहे। चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा किरवली संघ, करा वेळ नाही आपल्याकडे। सूर्याची किरण दूर गेली, सूर्य अस्ताला गेलाय, काही वेळेतच आता अंधार होईल, त्यामुळे विनंती करतो की आपण वेळ घेऊ नका। आयोजकांनी यासाठी तुम्हाला 5 षटकं दिली आहेत की जेणेकरून तुम्ही चांगला खेळ करा आणि प्रेक्षकांना देखील एक चांगली लढत पाहता यावी। खरं तर आयोजकांचं कौतुक केलं पाहिजे। आई गावदेवी क्रिकेट संघ, पिसारवे, सर्व आमच्या आयोजन कमिटी काय मेहनत केली, काय स्पर्धा आणि जबरजबल ही स्पर्धा आज रायगड ठाण्यामध्ये चर्चित झाली आहे। परंतु आता वेध लागले अजून एक स्पर्धेचं, कारण पिसारवे म्हटले की अनेक साऱ्या स्पर्धा आणि आपल्यासाठी घेऊन येणार आहेत पुन्हा एकदा श्रद्धांजली चषक, स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। रायगडाच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा 4 व्हीलर सह आपल्याला भेटीला येईल। परंतु इकडे ठोकलाय ऑन साइटला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर सुजित पाटील न षटकार। पहिला चेंडू षटकार, त्यानंतर आता आक्रमण सुरू झाले मैदानावरती। काय मॅच आहे, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मैदानावरती लढतात एसीसी रोहिंजन संघाचे खेळाडू आणि खेळाडू कक्षासमोर वाईडिश लॉंग ऑनला एक सिंग मिळाली, डबलचा कॉल, हातामध्ये बॉल सापडला नाहीये आणि जिथे 1 होती तिथे 2 आल्या। क्रिकेटमध्ये हेच चित्र वारंवार पाहायला मिळतं, कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे, ज्या क्रिकेट खेळाडू संपूर्ण जगाला वेळ लावलाय। गल्ली पासून दिल्ली पर्यंत क्रिकेटचा खेळ आहे आणि तो क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ पिसारबीच्या मैदानावरती एक बिग फाईट सेमी फायनलच्या नंतर मेगा फायनल कसा व्हायला हवा हे दाखवताना दोन्ही संघ एका परिसरातले दमदार खेळ, दमदार मॅच। चांगला बॉल, यावेळेस मात्र डॉट आलाय। बारी बारी सबकी बारी, पहले रोहिंजन की बाद में किरवली की, आणि आता किरवलीकरांना 74 मारलेत, परंतु 75 ला उत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये ॲज द ओपनर ब्लास्टर मैदानावरती एकीकडे सुजित पाटील 2 चौकार 1 षटकार, दुसरीकडे 2 षटकार 1 चौकार रोहन पाटीलने टोकलाय। एकूण टोटल जर आपण पाहिली धावा फलकावरती 37 रन, 74 धावेला उत्तर देताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है। लढावं लागेल, कारण हा क्रिकेटचा सामना, ही मॅच, ही पहिला क्रमांकाची ट्रॉफी, यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष मैदानावरती दोन्ही संघ करतायत। लीडिंग एज, आणि आता पहिली विकेट सुजित पाटील बॅक टू द डगआउट। ज्या सुजितनं 2 चौकार 1 षटकार लावला तो मैदानाच्या बाहेर, पहिला विकेट
एसीसी रोंजन संघाचा. तेरा बॉल आता 38ची आवश्यकता आहे. 13 चेंडूमध्ये 38 धावेची गरज आहे. काय सामना आहे दोन्ही संघाला. आता एकच गोष्ट सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ कुणाची बदलणार. 13 बॉल आता गरज आहे 38 धावेची. प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत आहेत. बरेच सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतात. सर्वांचं स्वागत. पॅडल स्वीप करायचं होतं, ग्लान्स केलाय, बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु काय घडलंय, ही झेल ड्रॉप झाली, एक धाव मिळाली. आता 37 धावा येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या आहेत, कारण आता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा पळकावती 38 लागल्या. चला टाइमपास करू नका. मी मगाशी सांगितलं टाइमपास करू नका, कारण आता वेळ नाही आपल्याकडे. सूर्य अस्ताला गेलाय, सूर्याची किरण दूर गेली आहे, पक्षी घरट्याकडे जात आहेत आणि सांगतायत की ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. शेवटचा क्षण तुम्ही पाहतायत. ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा आभाळ भरून आलं, आता डोळे भरून येत आहेत. या स्पर्धेला निरोप देताना आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित 5 दिवसीय क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि शेवटचा क्षण रंगतोय. आज पिसारवेच्या मैदानावरती कोण चॅम्पियन बनणार, कोण होणार रनरअप, कोण असेल या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. जी आपण बाईक पाहतोय ते सन्माननीय आमचे मित्र नवनाथ शेठ मात्र यांनी पुरस्कृत केलेली आहे. खरं तर या बाईक वरती स्वार होऊन कोण जाणार, खरं तर ही मॅच जिंकून कोण चॅम्पियन बनणार, अनेक प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं येणारी 12 बॉल. चला टाइमपास नको, प्लीज सहकार्य करा. किरवली संघ का वेळ घेतात, प्लीज आपण सहकार्य करा, कारण आम्ही तुमच्यासाठी 5 षटकं ठेवली आहेत. आणि नक्कीच बघा, जर वेळ जास्त झाला तर एक फिल्डर आतमध्ये लावावं लागेल. ही गोष्ट किरवलीकरांनी देखील, किरवली संघाच्या कॅप्टनने देखील नोंद घ्यायची आहे. 12 मध्ये बनवायच्या 37 धावा. यस, गोलंदाज तयार. बॉल चांगला आहे. यावेळेस मात्र चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल आता पुढे चालली आहे. 11 बॉल 36. क्रिकेटमध्ये 6 बॉल 36 बनताना आम्ही 3 वेळा पाहिलेत. चेसिंग मध्ये 3 वेळा पाहिल्यात. त्यामुळे 11 बॉल मध्ये 36 बनू शकतील. फक्त तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की मी करू शकतोय, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बस झुकाने वाला चाहिए. 11 बॉल मध्ये 37 ची आवश्यकता. दोन्ही संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा. बॉल चांगलाय, फटका देखील चांगलाय. रोहन पाटीलच्या बॅट मधनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्या मॅच आहे. मॅच मध्ये बघा आता 10 चेंडू 5 षटकार पाहिजेत. काय मॅच पाहायला मिळते. प्रत्येक षटकाराला 1500चं प्राइज आहे. सन्मानी आमचे संदीप दादा आणि प्रमोद दादा पाटील यांच्या वतीनं आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे संतोष शेठ मात्रे यांच्या वतीनं 1000चं प्राइज. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे आल्यात. बॅकवर्ड पॉइंटचा काढूला बीट केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसरी धाव एकवटली. एक धाव क्रिकेटमध्ये किती इम्पॉर्टंट असते आणि ती धाव घेत असताना मैदानावरती 9 चेंडू 28 धावा. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. आजच्या मॅच मध्ये कोण विजेता होणार. जरी 4 ट्रॉफ्या तुम्हाला समोर दिसत असल्या तरी प्रत्येकाचं स्वप्न एकच असतं की चॅम्पियनशिप पटकावायचं आहे. 1 नंबरची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे, गावाचं नाव उंच करायचं आहे. हे स्वप्न घेऊन संघ उतरलेले असतात. त्याच्यात हे 2 संघ आता फायनलची मॅच खेळतायत. शॉर्ट लाईनचा बॉल पुल केलाय. पाठीमागे चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये, सीमारेषा बाहेर चौकार.
या स्पर्धेसाठी खरं तर मोठं योगदान आमचे सन्मानी योगेंद्र दादा पाटील सिद्धी करवले जन्मान आता राहिले ते 7 बॉल 20। काय मैच है, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती, और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। हा चेंडू चांगला आहे, काय मॅच आहे, पलटवार वार पे वार पलटवार। कधी सामना रोहिंजन संघाच्या बाजूनं तर कधी सामना किरवली संघाच्या बाजूनं। हाच तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तेच पाहायला मिळतंय, सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ। त्यामुळे एकाला सुखाची चव तर एकाला दुःखाची चव देखील चाकावी लागते। रोहिंजनचे आमचे संतोष दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय। चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका। वारंवार सूचना तुमची खरं तर आता विनंती करण्यात येते की आपण वेळ घेऊ नका। चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा। बघा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आयोजन कमिटी आम्हाला सूचना देते वारंवार, वेळ एवढा झालाय की तुम्ही एवढा टीम मीटिंग नाही करू शकत। तुमच्या भावना आम्हाला जरूर समजतात, परंतु ती वेळ नाहीये, कारण वेळ संध्याकाळची सूर्य अस्ताला गेलाय, त्यामुळे टीम मीटिंग करू शकत नाहीये। किरवली टीम कॅप्टन मंगेश प्लीज वेळ घेऊ नका, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही। मी मगाशीच सांगितलं की वेळेची किंमत नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोला विकला जातोय। सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है। शेवटचं षटक, आता गरज येते 6 बॉल आणि आवश्यकता राहिली मैदानावरती 20 धावेची। काय घडणार या मॅच मध्ये, इतिहास कोण नोंदवणार आणि या स्पर्धेचा मानकरी कोण असणार, याची उत्तरं काही क्षणात तुमच्यापर्यंत। चला काही पंचा डिसिजन लगेच घ्या आणि लगेच आतमध्ये या, का वेळ घेता आपण, प्लीज प्लीज विजय आपण डिसिजन लवकर घ्या। टाइमपास नकोय, कारण तुम्हालाही माहिती आहे क्रिकेटचा खेळ, त्यामुळे वेळ सगळ्यांसाठी महत्वाची आहे। सर्वांच्या भावना इथे समजल्या जात आहेत, परंतु आपण प्लीज सहकार्य करा सर्वांनी। आयोजकांनी याचमुळे तुम्हाला 5 षटकं दिली आहेत की एक चांगली गेम आणि एक चांगला खेळ हा प्रेक्षकांना पाहायला मिळावा, आणि तुमच्यामधला जो चांगला खेळ आहे तो तुम्हाला 5 षटकामध्ये खेळता यावा, यासाठी 5 षटकं दिली आहेत। त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा। एकदा जोरदार आहे, अंतिम षटक, आता 20 धावेची गरज आहे। पहिला बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, चौकार। थँक्यू। मागच्या वर्षी आपण 4 व्हीलर पाहिली, परंतु या वर्षी देखील 4 व्हीलर आहे, परंतु कोणती 4 व्हीलर आहे हे इथून सांगणार नाहीये जोपर्यंत आम्हाला आयोजक कळवणार नाहीयेत। बॉल चांगला वार केलाय, स्क्वेअरला क्रीजर मध्ये बॉल फेकून दिलाय, सीमारेखा बाहेर, षटकार।
चला मॅच बघा कशी आहे. एक बॉल चौकार आला त्यानंतर षटकार आला. हेच तर क्रिकेटचा खेळ आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. 10 धावेची गरज. चांगला बॉल. काय मॅच आहे. एक चौकार, षटकार, एक सिंगल, 3 बॉल. आता गरज आहे 9 धावेची. काय सुंदर मॅच आपण पाहतोय. कारण फायनलची मॅच कशी असायला पाहिजे हे पाहायला मिळालं. 75 धावा चेस करताना एसीसी रोहिंजन संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. आणि खास म्हणजे त्यांचा रोहन पाटील एकाकी लढलाय. किरवली संघ सामना जिंकला तर आमचे सन्माननीय रमेश दादा मात्रे गोल्डन मॅन यांच्याकडून 5,000 रुपये. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. आणि आता काय घडेल. 2 बॉल 8 धावेची गरज आहे. पिसारवे मध्ये सामने सुरू होते. फायनल अशी होती. या चर्चा गेल्या रात्रीमध्ये तुम्हाला रायगड ठाण्यामध्ये ऐकायला मिळेल. आणि काय सुंदर मॅच आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. सर्व खेळाडू उभे राहिलेत. सर्व प्रेक्षक उभे राहिलेत. कारण मॅच आली आहे. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. येणारा चेंडू सामन्याचं चित्र आहे. गोलंदाज तयार. ठोकलाय ऑफ साइडला. लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषा बाहेर. बघा आतमध्ये कोणी यायचं नाही. जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत तुम्ही आतमध्ये यायचं नाहीये. आणि षटकार मारला तर 2,000 रुपये संदीप पाटील आणि प्रमोद दादा पाटील यांच्या वतीनं. आणि सन्माननीय आमचे रमेश दादा मात्रे यांच्याकडून 5,000 रुपये जर किरवली संघ हा सामना जिंकला. काय मॅच आहे. प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या. अंतिम सामना किरवली की रोहिंजन, रोहिंजन की किरवली. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. प्रेशर 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 दबाव आहे. आणि या दबावामध्ये काय घडणार. 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. आणि आता हा फायनल मॅच रोहिंजन जिंकली तर 5,000 संदीप दादा पाटील आणि प्रमोद दादा पाटील यांच्याकडून जोरदार टाळ्या. आणि 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ जिंकलीये. या ठिकाणी एक सुंदर लढत आपण पाहिली मित्रो. फायनल मॅच कशी पाहिजे हे आपण पाहिलं आणि काय दमदार विजय प्रस्थापित केला टीम किरवली संघानं. आणि चॅम्पियन संघ राहिलेत रनरअप संघ एसीसी अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन संघ राहिलाय. त्यांचं अभिनंदन. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी टीम चिंचवली आणि त्याचबरोबर टीम उसाटणे या स्पर्धेमध्ये विजेता संघ राहिलेत. त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया. आणि बघा चला या बक्षीस समारंभ सुरू केला जाणार आहे. सर्वांना विनंती आपण यावं समोर या. चला सर्व 4ही संघ या.
चारी विजेत्या संघाला विनंती समोर स्टेजच्या जवळ या आपण. आणि प्रथम जे षटकार चौकारांसाठी जे प्राइज होतं ते सर्वप्रथम दिलं जाईल. दोन्ही संघ या रोहित आणि सेमी फायनलचे देखील बरेच प्राइज बाकी आहेत. चला या समोर सर्व चारही संघांना विनंती आहे की आपण समोर यावं. अगदी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पिसारवे गावाच्या मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आई गावठी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ राहिला जय वागेश्वर किरवली संघ. रनरअप संघ राहिला एसीसी रोहिंजन संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ राहिला चिंचवली संघ आणि चौथ्या क्रमांकामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. हे 4 संघ या ठिकाणी विजेता राहिलेत. त्यांचं अभिनंदन. सन्माननीय संतोषदादा म्हात्रे आणि सन्माननीय रमेशदादा म्हात्रे यांच्या वतीनं 4ही संघांचं अभिनंदन. आणि चला जतीनचा एक सन्मान केला जाईल. रमेशदादा म्हात्रे या. रमेशदादा या. आपले शुभास्ते जतीन गोंधले आमचे स्कोरर यांचा शुभ सन्मान केला जाईल. उत्कृष्ट स्कोररची भूमिका समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणजे आमचे स्कोरर आणि गेली कित्येक मागच्या 2 वर्षापासून आमच्या सोबत जॉईंट आहेत जतीन गोंधली मॅन फ्रॉम उसाटणे यांचा शुभ सन्मान. आणि एक महत्वाचे अनाउन्समेंट आहे बघा. सर्व संघ 4ही संघ समोर या. एक महत्वाचे अनाउन्समेंट या ठिकाणी होत आहे की पिसारवे म्हटले की क्रिकेटची पंढरी आहे आणि या पिसारवे गावामध्ये पुन्हा एकदा मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी श्रद्धांजली चषक होणार आहे. स्वर्गीय निरावंती ताई संतोष म्हात्रे यांच्या खरं तर श्रद्धांजली निमित्त ही स्पर्धा होणार आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीर पुन्हा एकदा 4 व्हीलर असणार आहे आणि ती 4 व्हीलर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अधिक पटीने चांगली असेल. तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही आमच्या कमिटी सोबत पिसारवेच्या सर्व आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी संपर्क करा. कमिंग सून खरं तर येती मोठी स्पर्धा आपल्या रायगड मधली मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. बघा ऋतिक या ज्यांची बक्षीस त्यांनी या. ऋतिक 3 षटकार होते. ऋतिक 2 षटकार. एक 1000 म्हणजे 2000 रुपये. आणि रोहन आपल्याला 3000 आहेत. आपण या. आणि सुजित 1000 तुम्हाला आहेत. या. सर्वेशला विकेटला 500 ते देखील यावं. संतोष दादा म्हात्रे यांच्या वतीने देखील प्राइज आहे मागच्या मॅचचं आणि या मॅचचं. यस मागचे मॅन ऑफ द मॅच देखील राहिले ती देखील देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. चला एकूण संतोष म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला 3000 रुपये आलेत. राजेश पाटील करून 1000 रुपये ते देखील त्याला द्यायचे आहे. जतीन किरवलीचे षटकार सांगायचे. चला या जतीन. संतोष शेठ म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपये आणि संदीप दादा आणि प्रमोद दादा यांच्याकडून 3000 आहेत. असे त्याला एकूण 6000चं प्राइज. रोहन व्हेरी वेल प्लेड. चांगला मॅच झाला. सामना शेवटपर्यंत पाहिला. इथे कोणी जिंकला नाही आणि कोणी हारला नाही. किरवली संघ जिंकला नाही आणि रोहिंजन संघ हारला नाही. तर इथे जिंकला क्रिकेटचा नियम. 1000 रुपये संतोष शेठ म्हात्रे यांच्याकडून 1000. संदीप दादा आणि प्रमोद दादा यांच्याकडून 1000 रुपये. मंगेशचे एकूण 6 षटकार आहेत. प्रथमेचं 1 आणि तेजेसचे 2 या तिघाही या.
1,000 रुपयाचं प्राइज आहे. सन्मान्य संतोष दादा मात्रे यांच्या वतीनं. मंगेश 6, त्यानंतर तेजसचे 2, प्रमोद दादा आणि संदीप दादा यांच्याकडून 500 रुपये आहेत त्याला. 1,000 या ठिकाणी संतोष दादा मात्रे यांच्याकडून आलेत. दिलदार व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व. कारण येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रो अजून एक मानाची स्पर्धा आपल्याला येणार आहे. चला एकूण 6 षटकार आहेत मागचे आणि आत्ताचे पकडून दोन्ही मॅचचे. चला कामेश पाटील जे तलोजे मजकूरचे आहेत त्यांच्याकडनं डीजे वैभव तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश चला प्रथमेश चला एक प्रथमेश 1, तेजसचे 2 षटकार आहेत त्याचं 1 आहे. ओके तेजस, चला तेजसचे 2 आहेत. ओके सर्व प्राइज मिळाले आणि तळोजे मजकूर कामेश यांच्याकडून वैभवला 1,000 रुपये आलेत. वैभव डीजे या. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील. ऋतिक पाटील या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ केला ऋतिकनं, तो मॅन ऑफ द मॅच ठरला आणि त्याला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत आहोत. चला डीजे वैभव 1,000 आलेत. चला रोहिंजन संघाला विजेता संघ झाल्याबद्दल त्यांना प्रमोद दादा आणि संदीप दादा यांच्याकडून किती होते? 3,000 रुपये होते, ते देखील द्यायचे. चला संघाला द्या. कॅप्टन या. रोहिंजन संघ ऋतिक या. ऋतिक 3,000 रुपयाचं प्राइज होतं विजेता संघाला मागच्या मॅच मध्ये आणि ते दिलेत प्रमोद दादा आणि संदीप दादा पाटील यांच्या वतीनं ते प्राइज होतं. मागच्या मॅचचं प्राइज आता रोहिंजन संघ तुमच्या दिलेले आहेत. ओके कोणाचे काय असतील तर लगेच सांगून द्या. चला वैभव डीजे या. ओके त्यानंतर आता या सामन्याचा हिरो चला 3 पंच या. तुम्हाला 500-500 रुपये तिन्ही पंच आमचे या स्पर्धेचे आणि नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक संतोष दादा मात्रे यांच्या वतीनं प्रत्येक पंचांना 500-500 रुपये, समालोचकांना 500-500 रुपये, डीजे आपल्याला 500 रुपये, लाईव्ह वाले आणि स्कोरर या सगळ्यांसाठी 500-500. यस चला फटाफट या सगळे. चला अंपायर आणि पंचांचा सन्मान लगेच करून घ्या तिकडे. चला पंचांचा सन्मानी करा आणि त्यांचे प्राइज देऊन टाका. $500 रुपये बघा संतोष दादा मात्रे यांच्या वतीनं. चला या. एजे गेला का? चला लाईव्ह वाले चला लाईव्ह वाले चला. फॉर्च्यून इव्हेंट भावेश मात्रे चला. चला लाईव्ह टेलिकास्ट वाले लाईव्ह टेलिकास्ट वाले अंकित आणि भावेश दोघे आलेत. त्यानंतर आमचे गोट्या चला आमचे समालोचक चला डीजे वैभव आपल्यासाठी 500 रुपये आणि आमचे सौरभ पाटीलला 500 रुपये आणि त्याचा सन्मान करायला लागे. चला यस आमचे समालोचक सौरभ पाटील दहीसर यांचे 500 रुपये आणि त्यांचा सन्मान. चला या.
चला मान्यवरांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होत आहे. किंग ऑफ मुंबई म्हणून प्रकाश राव सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांचा काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. चारही विजेता संघ सर्वप्रथम समोर या. आणि मधुकर दादाचा सन्मान करा. बाबा मधुकर दादा भरपूर मेहनत घेत आहेत, संपूर्ण जबाबदारी असते. सन्मान करू आपण याच रायगडच्या मातीतील जबरदस्त समालोचक हिंदी मांडणीला गोळाचा एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया योगेशजी मडवी सरांचं आणि संतोष शेट मात्रे जे माजी सरपंच आहेत. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता पिसारवेचे ज्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक तुम्ही पाहिलं. आणि दादा तुम्ही नक्कीच भावी नगरसेवक व्हाल अशी भगवंताच्या प्रार्थना करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि संतोष दादा म्हात्रे नक्कीच या गावचे पहिले नगरसेवक होतील अशी आई एकविराचरणी प्रार्थना. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. नवनाथ दादा म्हात्रे असतील आमचे चांगले मित्र आहेत. दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. हॅलो हॅलो दोन शब्द बघा मित्र. एक मिनिट डीजे, एक मिनिट डीजे म्युझिक बंद करा. चारही विजेता संघ लक्ष द्या, कारण येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या भेटीसाठी रायगडच्या मानाची एक मोठी क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर कार असणार आहे अशी स्पर्धा पुन्हा एकदा पिसारवेमध्ये येईल. आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक नाईट स्पर्धेचे सन्मान्य संतोषदादा म्हात्रे. खरं तर भावी नगरसेवक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. दोन शब्द व्यक्त करायचे आणि 2 बाईक 1 4 व्हीलर. आता तुम्ही हॅलो योगेश याच दरम्यान ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे मुंबई किंग प्रकाश राव साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेला खरं तर वेळात वेळ काढून आता शेवटच्या क्षणाला बक्षीस समारंभासाठी हॅलो 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 आणि या ठिकाणी ज्या क्षणाची मित्र आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मुंबई किंग प्रकाशराव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं गावदेवी क्रिकेट संघ जय बोले क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीनं आमचे सन्माननीय आर्यन राजूराव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि राहुलभाई राव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि प्रकाश भाऊ धसाडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं संतोष दादा म्हात्रे, रमेश दादा म्हात्रे आणि संपूर्ण आमचे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीनं साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अरुण क्रिकेट संघ रोहिंजनचे पुरस्कर्ते प्रमोददादा पाटील या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. नवा बिल्डर डेव्हलपर्स चे प्रोफायटर प्रमोददादा पाटील त्यांचा संघ खऱ्या अर्थानं मेगा फायनलच्या मॅच मध्ये पराभूत झाला. क्रिकेट चढ उतार होत असतात काही. एक मिनिट दादांना 2 शब्द व्यक्त करू देत या स्पर्धेबद्दल आणि येणाऱ्या स्पर्धेबद्दल. कारण येणारी श्रद्धांजली चषक मित्र फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 4 व्हीलर आणि 2 2 व्हीलर अशी नामांकित मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन येणार आहेत. ते म्हणजे आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय भावी नगरसेवक संतोष दादा म्हात्रे आणि त्यांचे बंधू गोल्डन मॅन रमेश दादा म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र क्रिश दादा म्हात्रे. हॅलो 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 जय महाराष्ट्र.
यावर्षीसुद्धा स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाची श्रद्धांजली चषक स्पर्धा मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता योगेश मडवींनी अचानक एक उत्साह माझ्या मनामध्ये भरला. आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने जर यावेळेस निवडणूक लढण्यासाठी चान्स मिळाली, तिकीट मिळाली तर गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे अशी स्पर्धा पुढल्या वर्षी येणार. त्याच्यासाठी माझ्याकडनं 4 व्हीलर गाडी असणार आहे, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जास्त काय बोलत नाही. थँक्यू. धन्यवाद दादा. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर नेहमी दादा प्रत्येक स्पर्धा असो कुठलाही कार्यक्रम असो दादा आवर्जून उपस्थित राहतात. नक्कीच आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ पुढच्या वाटचालीसाठी. आम्ही सदैव सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत नक्कीच. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल. आता ज्यांचा नुकताच आगमन झालंय ते मुंबई किंग म्हणून सुप्रसिद्ध असणारे आमचे राहुल भाई राव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान केला जाईल. संतोष दादा मात्रे आमचे विनंती करतो त्यांना की आपल्या शुभास्ते साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि त्यांच्यासोबत आर्यन दादा राव हे देखील उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल. आज या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती ज्यांनी दाखवली आहे त्यांचा शुभ सन्मान सन्माननीय संतोष दादा मात्रे यांच्या शुभास्ते केला जातोय. क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय मित्रो. पिसारवे गावाची मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. सन्माननीय राहुलभाई राव यांचा सन्मान आणि त्यानंतर आमचे सन्माननीय राहुलभाई राव यांचा सन्मान आर्यनभाई राव. नक्कीच आपण पाहिले हे दोन्ही व्यक्तिमत्व खरे तर या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आले. आणि दादा नक्कीच थोडंसं अगोदर आले असते. शेवटचा एक षटक जरी बघायला मिळालं असतं मी म्हणेन क्रिकेट काय असतं आणि क्रिकेटची स्पर्धा काय असते हे नक्की पाहायला मिळालं असतं. परंतु तुम्ही थोडेसे लेट आलात. परंतु बक्षीस समारंभ त्यांच्या शुभास्ते आम्ही करणार आहोत. आणि नक्कीच मित्र या ठिकाणी प्रकाश भाऊ यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रकाश भाऊ या समोर. खरं तर या स्पर्धेला ज्यांनी बाईक पुरस्कृत केली मित्र ही स्पर्धा भरवली आणि त्याचं अनाउन्समेंट झालं आणि बाईक आम्हाला पुरस्कृत केले आमचे युवा कार्यकर्ते युवा उद्योजक नवनाथ शेठ म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या होत्या नवनाथ दादासाठी. या स्पर्धेसाठी त्यांनी बाईक पुरस्कृत केली आहे आणि सर्वात मोठं योगदान या स्पर्धेसाठी लावलंय. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद. तर बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत आपण. जास्त वेळ न घेता आता बक्षीस समारंभाला सुरुवात होईल. तर मंगेश पाटील शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. यायचं मंगेश. मी राहुलभाई राव आणि त्याचबरोबर आमचे आर्यनभाई राजूराव यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते मंगेशला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. शेवटच्या मॅच मध्ये काय सामना आपण पाहिला आणि जय वागेश्वर किरवली संघानं इतिहास रचला. या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावलं आणि त्या संघाचा अष्टपैलू खेळाडू मंगेश पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे प्राइज देणार आहोत. मी चंद्रहार भगवान पाटील साहेबांना विनंती करतो पुढे यावं. आणि भगवान म्हात्रे त्यानंतर आमचे सर्वेश उलवेकर रोहिंजन समोर या. आपल्या शुभास्ते मी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देत आहोत. एक कूलर आणि त्यानंतर एक ट्रॉफी. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला ठरलाय सन्माननीय चंद्रहार भगवान म्हात्रे आणि सर्वेश उलवेकर. उपस्थित राहा या ठिकाणी.
त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहिंजन संघाचा सर्वेश उलवेकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वेश उलवेकर. क्या बात आहे सर्वेश, काय सुंदर खेळ झाला, संघ फायनल पर्यंत पोहोचला आणि या वर्षाची सुरुवात रोहिंजन संघानं दमदार केली आहे. तो ठरला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वेश, व्हेरी वेल प्लेड. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे. सन्माननीय सुनील दादा नाथा पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि ही ट्रॉफी आणि सायकल देण्यासाठी मी विनंती करेन ज्ञानेश्वर म्हात्रे आणि चंद्रकांत म्हात्रे या दोघांना की समोर यावं आपण. चला, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि चंद्रकांत म्हात्रे यांच्या शुभाशय देणार आहोत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज डीजे म्युझिक 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 कमी कमी का. तर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 विकेट घेतल्यात, तो खेळाडू ठरेल स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज जय वागेश्वर किरवली संघाचा खेळाडू नसून ज्यानं 8 विकेट घेतल्यात तो गोलंदाज तेजस पाटील किरवली संघ. तेजसने या स्पर्धेमध्ये संपूर्ण 8 विकेट घेतले आणि दमदार कामगिरी केली. त्याला आपण स्पोर्ट्स सायकल देत आहोत आणि त्यानंतर एक ट्रॉफी देत आहोत. त्याला सन्मानित केलं जाईल. सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे आणि चंद्रकांत म्हात्रे यांच्या शुभाशय आम्ही हे प्राइज या खेळाडूला देत आहोत. जबरदस्त आम्हाला सायकल पुरस्कृत केले सुनील दादा पाटील यांच्या वतीनं. ही सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आणि नक्कीच यानंतर देणार आहोत आम्ही उत्कृष्ट फलंदाज. आम्हाला सायकल पुरस्कृत केली आहे ती JD पाटील साहेब यांच्या वतीनं आम्हाला ती सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला, या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये जवळपास होता आणि काय सुंदर खेळ त्या संघानं केला. एकूण त्यानं 95 धावा स्पर्धेमध्ये केल्या. हे प्राइज देण्यासाठी मी सन्माननीय आमचे सुनील दादा नाथा पाटील, लक्ष्मण बारक्या पाटील आणि शतिकांत बंडू म्हात्रे यांना इन्व्हाइट करतो, आपण यावं. रुद्रा JD पाटील यांच्या वतीने आम्हाला सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचं मनापासून आभार आणि हे प्राइज देण्यासाठी त्यांना मी इन्व्हाइट करतो. ज्यांची नावं घेतलीत त्यांनी लगेच यावं. नंदूदादा म्हात्रे देखील उपस्थित आहेत. सुनील नाथा पाटील इन्व्हाइट करतो. लक्ष्मण बारक्या पाटील आणि शशिकांत दादा म्हात्रे सहआयोजक आहेत आमच्या स्पर्धेचे. आणि या स्पर्धेमध्ये 95 धावा ज्या खेळाडूने ठोकल्या तो खेळाडू ठरेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि संघ आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचा हिटमॅन मुकेश मडवी. मुकेश मडवी व्हेरी वेल प्लेड. गेली बरेच दिवस संघर्ष करत होता आणि आज खरं तर त्याच्या बॅट मधून धावा बरसत होत्या आणि खरं तर त्याने आपल्या टीम साठी चांगलं योगदान दिला. जरी संघ स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एकूण 4थ्या क्रमांकाचा मानकरी होता संघ आणि त्याचा खेळाडू मुकेश मडवी. व्हेरी वेल प्लेड. मुकेश मडवी या स्पर्धेतला आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज. 95 धावा त्यानं या स्पर्धेमध्ये ठोकल्या, तो ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर आम्ही या स्पर्धेतलं 4th प्राइज देणार आहोत. तर या स्पर्धेतला 4th क्रमांकाचा मानकरी रोख कॅश प्राइज 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केले जाईल. आणि हे प्राइज देण्यासाठी मी नंदूदादा म्हात्रे, कैलासदादा दवणे आणि हिरामान दादा पाटील या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेल की समोर यावं. रोख कॅश प्राइज 25,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी सन्माननीय श्री बसव विजयश्री संतोष पाटील तवज मजकूर यांच्या वतीने ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चला या.
चतुर्थ क्रमांक प्राइज ठरला या स्पर्धेमध्ये. ज्या संघाने चांगली कामगिरी केली आणि खरं तर या सीझन मध्ये दहशत माजवत आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. गोरखदादा मात्र या ओल्ड इज गोल्ड, जुने तर सोनं. खरं तर मित्र गावदेवी पिसारवे म्हटले की एक का ज्यांनी गाजवलाय खरं तर गोरखदादा मात्रे, कैलास दवणे, नंदू मात्रे असे क्रिकेटर होते की पिसारवे संघाच्या वतीनं कुठलाही ग्राउंड असू दे त्यांनी गाजवलाय. आणि आज या ठिकाणी त्यांच्या शुभासे आम्ही प्राइज देत आहोत 20,000. आता 20,000 रुपये आहेत. चौथं प्राइज 20,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. योगेशदादा मडवी वेलकम. तर संदीप दादा या आपल्याला इन्व्हाइट केले जात आहे. रंजनचे आमचे दमदार व्यक्तिमत्व संतोष खरं तर आमचे संदीप दादा पाटील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. संदीप दादा या. बघा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ दमदार कामगिरी. चतुर्थ क्रमांक उसाटणे संघाचा. जय धन्यवाद धन्यवाद. आणि अभिनंदन संघाचा आपण करूया. त्यानंतर आता तृतीय क्रमांक 20,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी आम्ही देण्यासाठी इन्व्हाइट करतोय आमचे सन्माननीय रमेश दादा मात्रे, प्रकाश दादा मात्रे आणि विश्वास लक्ष्मण मात्रे. चला या. गुरुनाथ भोईर साहेब या. गुरुनाथ भोईर साहेब आपण पण पुढे यावं. आणि तृतीय क्रमांक ठरला या स्पर्धेमध्ये रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. प्रमोद दादा पाटील या. प्रमोद दादा या. सॉरी चिंद्रन चिंचवली संघ चिंचवली संघ बाय मिस्टेक आमच्या स्कोररने लिहिले त्यामुळे माझ्या हातनं देखील चूक झाली. सॉरी. यस. चला आमचे विक्रम दादा संघाचे पुरस्कार आहेत. यस संघाला पाठिंबा आहे. चिंचवली संघ स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी. भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याचबरोबर 20,000 रुपये देऊन या संघाला सन्मानित केले जात आहे. बोला चिंचवली संघाचा. क्या बात है, क्या बात है. चिंचवली संघाने चांगली कामगिरी केली. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत द्वितीय क्रमांक सन्मानी आमचे नवनाथ शेठ बाबूराव मात्रे, संजय शेठ कृष्णा मात्रे आणि आर्यन बाबूराव आणि राहुलभाई राव यांना इन्व्हाइट करतो आपण यावं. चला या आपण आपल्या शुभासे मी द्वितीय क्रमांक रोख कॅश प्राइज 40,000 रुपये. यस 40,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. चला या मान्यवरांच्या शुभासे मी देत आहोत ही ट्रॉफी. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ जो शेवटपर्यंत लढला मित्र. या सामन्यामध्ये रोहिंजन संघ हारला नाही आणि किरवली संघ जिंकला नाही. जिंकला तो फक्त क्रिकेटचा नियम, कारण सामना बरोबरीमध्ये सुटला आणि क्रिकेटचा नियम होता कंपल्सरी चेसिंग आणि त्यामुळे किरवली संघ जिंकला. आणि द्वितीय क्रमांक अरुण क्रिकेट क्लब संघ रोहिंजन. निलेश सर या आपण देखील. निलेश सर या. रोहिंजन संघ दमदार परफॉर्मन्स केला. हार्डलक म्हणण्यापेक्षा योग्य खेळ तुम्ही केला. एक जबरदस्त सामना. निलेश सर या. निलेश सर रोहिंजनचे आमचे. नाही ब्लॉगर आहेत त्यांचे विद्यार्थी, परंतु लक्ष असू द्या एक काल असा होता की खाडे सर होते त्यावेळेचा जो काळ होता तर समोर कोणी येत नसत.
नशीब नशीब ब्लॉगर बघा उद्या व्हिडिओ येणार व्हिडिओ येऊ द्या कारण अरुण क्रिकेट क्लब संघ रोहिंजन द्वितीय क्रमांक 40,000 रुपये एकदा जोरदार टाळ्या संघासाठी क्या बात है जबरदस्त कामगिरी ओके आणि आता जय भव्य दिव्य ट्रॉफी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ही ट्रॉफी मिळाल्यानंतर आणि आता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देऊ आपण परंतु आम्हाला चारही ट्रॉफ्या पहिला दुसरा तिसरा आणि चौथ्या या सर्व भव्य दिव्य ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात ते आमचे सन्माननीय संतोषदादा पाटील माजी सरपंच तवज मजकूर या ठिकाणी उपस्थित त्यांच्या जोरदार टाळ्या होऊ द्या खरं तर आज ते उपस्थित झालेत आणि त्यांच्या वतीनं संपूर्ण ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत मी संतोषदादा मात्रे यांनाही विनंती करेन की आपण यावं त्यांच्या शुभासे सर्व आमचे जे मेंबर इथे आयोजक आहेत आणि सर्व आमचे पाहुणे आहेत सर्वांच्या शुभासे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्ही देणार आहोत सर्व मान्यवरांच्या शुभासे रोख कॅश प्राइज 80,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी संघ ठरलाय टीम नेम पहिला क्रमांक जय वागेश्वर किरवली संघ आणि किरवली संघ जिंकला म्हणून आमचे गोल्डन मॅन रमेश दादा म्हात्रे यांच्याकडून त्यांना 5,000 रुपये देखील आहेत एकदा जोरदार टाळ्या रमेश दादा म्हात्रे यांच्यासाठी देखील क्या बात है किरवली संघ छा गए गुरु आज काय सुंदर सामने आपण खेळला आणि शेवटचा सामना काय आपण पाहिला आणि तो जिंकला संपूर्ण टीमचं अभिनंदन किरवली संघाचा चला किरवली संघ पहिला क्रमांक बोला सर्वांनी एकदा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की चॅम्पियन संघ चॅम्पियन हो द्या डीजे यस क्या बात आहे आणि आता शेवटचा बक्षीस आतुरता प्रत्येकाला मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मधून कोण पुढे असणार थँक्यू थोडी शांतता बाळगा बघा मित्र या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठं सहकार्य कोणी केलं असेल तर ऐन वेळी स्पर्धा खेळपट्टी होत नव्हती परंतु त्यानंतर इथे स्पर्धा ह्या ग्राउंडवरती आणली आणि कमी वेळामध्ये ज्याने मंडप बनवलं ते वैभव मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आमचे महादेव काका म्हात्रे या महादेव काका या महादेव म्हात्रे तुमचं मनापासून आभार कारण सगळ्यात मोठा सहकार्य राहिलाय चला या आयोजक आपण सागर घ्या सागर चला या बक्षीस समारंभ त्याचपूर्वी आपण करणार होते महादेव म्हात्रे वैभव मंडप डेकोरेशनचे सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान टाळ उद्या वैभव राकेश पाटील आपला सन्मान केला जाईल कारण ज्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा गेली 5 दिवस सातत्याने आम्हाला इथे पुरवण्यात आलेली आहे ते राकेश दादा पाटील राकेश या राकेशचा सन्मान करा
चला आमचे नकुल दादा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांचे बंधू आमचे राकेश पाटील यांचा शुभ सन्मान गेली 5 दिवस नेट सेवा यांनी पुरवलेली आहे. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद आणि स्वागत करतोय. आणि आता शेवटचं प्राइज राहिलंय ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. हु इज द लकी गाईज? कोण असेल या स्पर्धेतला लकी खेळाडू ज्या मिळणार आहे या स्पर्धेतली बाईक? हॅलो हॅलो. चला सर्व मान्यवरांना विनंती करतोय. आणि मित्र आम्हाला जी बाईक पुरस्कृत केली ती म्हणजे आमचे एक दमदार व्यक्तिमत्व आणि पिसवरगावचे युवा उद्योजक नवनाथ शेठ म्हात्रे, संजय म्हात्रे, सागर पाटील. आणि बाईक दिली आमचे नवनाथ दादा म्हात्रे. उपस्थित राहा आपण सगळ्यांनी. चला या सर्वांनी या. संतोष या. बाईक आपण देत आहोत एका भाग्यवान खेळाडूला जो या स्पर्धेतला असेल. मालिका वीर 4 संघ सुपर 4 मध्ये आले. 44 खेळाडूंपैकी एका खेळाडूला ही बाईक दिली जाईल. आणि या बाईक वरती बसून एक खेळाडू आता पुढे स्वार होणार आहे आणि ही बाईक घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि आम्ही ते अनाउन्समेंट करतोय. चला या स्पर्धेतला मालिका वीर ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार खेळ केला, सर्वांची मने जिंकली, असे 2 खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये. आणि शेवटच्या खेळाला आयोजकांनी निर्णय घेतला की बाईक दिली जाईल ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये 113 पॉइंट्स सर्वाधिक पॉइंट मिळवलेत असा खेळाडू ठरलाय या स्पर्धेतला. खरं तर 93 धावा आणि 4 विकेट खेळाडू ठरेल जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवलीचा. एकही खेळाडू नाहीये. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर चिंचोली संघाचा एकही खेळाडू नाहीये. आणि या स्पर्धेतला मालिकावीर 93 धावा 4 पॉइंट अर्थात 113 पॉइंट होत आहेत. तो खेळाडू ठरतोय हितेन पाटील चिंचोली. जोरदार टाळ्या. अभिनंदन अभिनंदन. हितेन पाटील स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न चिंचोलीकरांचं, जल्लोष चिंचोलीकरांचा, आनंद चिंचोलीकरांचा. व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल प्लेड. चिंचोली संघाचा हितेन पाटील ठरलाय या स्पर्धेतला मालिकावीर. थँक्यू डीजे 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 डीजे. तर हितेन साठी एकदा जोरदार टाळा. काय सुंदर कामगिरी केली आहे. आपल्या करिअर मधली पहिली बाईक, दुसरी बाईक आहे. पहिली बाईक त्याने चिपले मध्ये जिंकली. ही दुसरी बाईक आहे. हितेन काय सांगशील एकंदरीत तुझ्या या संपूर्ण यशाबद्दल, तुझ्या संघाबद्दल तू काय सांगशील? खरं तर संघासाठी थँक्यू बोलणार, कारण की थांब ना, कारण की लास्ट इयरमध्ये बॅट पॅच म्हणजे खूप बॅट पॅच चालू होता. प्रत्येक मॅचमध्ये 0-0-0. त्यानंतर टीमनी साथ सोडली. तर कसं असतं, वाईट काळात कोण साथ देत नाही. त्यावेळी ह्या टीमने मला सपोर्ट केला आणि खरंच थँक्यू बोलणार यांच्यासाठी. आणि एकच सांगणार की वेल वाईट असते खेळाडूची, खेळाडू वाईट नसतो. तर तुम्ही सपोर्ट करा, त्याचा साथ सोडू नका बस. ॲक्च्युली हितेन हा असा खेळाडू आहे जो MCA मध्ये कोचिंग करतो. आणि आता आपण रिसेंटली देवीच्या पाडामध्ये पाहतो तो लेदरचे कोचिंगचे धडे गिरवतो. आणि तिकडे खेळताना आपण पाहतो की मोठ्या मोठ्या स्टेजला खेळला. श्रीलंकेमध्ये गेला होता, श्रीलंकेमध्ये भारत संघामधून खेळला आणि तिथे मॅन ऑफ द मॅच हे प्राइज देखील त्याने जिंकलेलं आहे. त्यामुळे हा ग्रेट आहे. सो एकदा टाळ्या झाल्या पाहिजे हितेनसाठी.
अभिनंदन संपूर्ण टीमचं. खरं तर एक दमदार क्रीडा स्पर्धा. काय सांगशील पिसारवे मध्ये खेळण्याची मजा आणि आता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा 4 व्हीलरची एक मोठी स्पर्धा येणार आहे संतोषदादा म्हात्रे यांची. पिसर्वे संघ थँक्यू, त्यांनी सपोर्ट केला आणि हां खूप जास्त सपोर्ट केला आणि अतुल भाऊ थँक्यू, तुम्ही पण चान्स दिला. नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा एकदा ट्राय करू चॅम्पियन होण्याचा. जोरदार टाळ्या संपूर्ण टीम साठी. मॅन ऑफ द सिरीज हितेन पाटील मालिकावीर ठरल्या स्पर्धेत. धन्यवाद. हेलो